माझी संगत आहे. तुम्ही बी एक आई, मी एक आई आहे. मी तर कधीच नाही विसरले. मग काळजाचा तुकडा आहे. तुम्ही तरी काय दिवसांनी विसरशाल, पण मी नाही विसरणार. बघा ना, मंगळवारी मी कामाला गेल्या माग माहिती आता माझ्या संगत आहे. गावात सुद्धा मी आता कशी माहिती गावात सुद्धा माहिती होती सांग. पण मी आता रडणार नाही. माझ्या जीवला मी न्याय मिळून द्या तर माझ्या जीवला शांतता, माझी जीव मला माझी शांतता मिळत. आणि तू कोण दलिंद्र भाड्या त्याला ना पाहिजे शिक्षा आपली इशी पाहिजे द्या. मा डोळ्याने बघायचं मग त्या तरपटाने त्याला लगेच शिक्षण द्यायची, अशी शिक्षा द्यायची का तो असं पण तरपुडू बेले पण तर मग डोळ्यासामनी तर माझ्या जीवच्या आत्म्याला शांत मिळत. का माझी जीव बरोबर माझ्या मम्मीने माझी शेवटची इच्छा सुद्धा पूर्ण केली. तिला वाटलं नाही तिच्या आई कुठं कमी पडली, कुठंच वाटलं नाही माझी जीव. आता माझी जीव कधी येणार नाही. पण मी सांगते तुम्ही सुद्धा एका आई तुमच्या लेकराला झोपा. धन्यवाद. खरं तर दादा आपल्याला विनंती आहे की आपण या माता मावल्यांचं साठवण आपल्या शब्दात या ठिकाणी व्यक्त करावे. तर पूर्वी बंधू देखील या ठिकाणी थोडस भावना आपल्या व्यक्त करतोय. आज माझी बहीण माझ्यासोबत नाही. तिला कोणी काय केलं तर ती माझी दादा मला याने असं केले. दादा आहे आज, पण ती म्हणायची दादा चल नाही, दादा चल ना तर मीच तिच्यासोबत जायचं. कोण असेल तो त्याला मी मारल्याशिवाय सोडत नव्हतो. आज तिने मला सांगायला नव्हतं मी शाळेत. त्यांनी मला सांगितलं ते आराम कर असं केले. माझ्या जीवला जितका त्रास झाला ना त्याच्या दुःख त्रास त्याला झाला पाहिजे तसं नाही होतं. त्याला माझ्या हातात आणून द्या म्हणून मी त्याला ही होती भाची जी त्याला आता राखी बांधणार होती. दादा मी मोठी राखी बांधणार तुला, असं राखी बांधायला नाही आहात, मोकळे राहणार आहेत. आदरणीय शरद दादा आपल्याला विनंती आहे की आपणही आपल्या भावना आणि आमच्या या सर्व समाज बांधवांना मार्गदर्शन करावं. अतिशय